नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपले मी मनापासून स्वागत करीत आहे. मी योगेश पाटील. आज आपल्याला विजयादशमीबद्दल माहिती देणार आहे. विजयादशमी तशी बऱ्याच कारणांमुळे साजरी केली जाते. श्री प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून या दिवशी विजय मिळवला होता. दुर्गा मातेने 9 दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला. या दिवसाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. तसेच हा विजयादशमी उत्सव हा शेतकऱ्यांसाठी पण तेवढाच महत्त्वाचा आहे. पर्यावरण व शेतीच्या दृष्टीने विजयादशमी म्हणजेच नवीन हंगामाची सुरुवात. या दिवशी शेतकरी भरपूर पीक, सुख, समृद्धी, शांती आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घेतो आणि पृथ्वी मातेची पूजन करतो. पाश्चात्य व मुघल आक्रमणकर्त्यांनी भारतीय लोकांचे ब्रेनवॉश केलेले राक्षसी विचार आणि प्रक्रिया बदलण्याचे काम करण्यासाठी 1925 साली RSS स्थापना झाली. तोच हा विजयादशमी दिवस. विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला दशहरा, दसरा असेही म्हटले जाते. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील 7वा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात येतो. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने ती साजरी केली जाते. भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गा पूजेची समाप्ती होते. या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसरा म्हणतात आणि दशहरा देखील म्हणतात. या प्रदेशांमध्ये या सणाला रामलीला याची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. वैकल्पिकरित्या हा सण दुर्गा किंवा सरस्वती सारख्या देवींच्या विविध पैलूंवर आदर दर्शवितो. विजयादशमीच्या उत्सवात नदी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत देवी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मातीच्या मूर्ती संगीत आणि मंत्रासह घेऊन जातात. त्यानंतर या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. इतरत्र दसऱ्याच्या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यांसह जाळले जाते. हे रावण दहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते. विजयादशमीनंतर 20 दिवसांनी साजरा होणाऱ्या दिवाळीची तयारीही या सणातून सुरू होते. दिवाळी हा दिव्यांचा महत्त्वाचा हिंदू सण आहे. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वतीचे देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे आणि शमीच्या किंवा आपट्यांच्या झाडाची पूजा करायची. तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करायची की
मला विजयी कर. यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण, विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा आहे. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकाची आणि वह्यांची पूजा होते. प्रारंभी हा एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई. त्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आणि फेट्यात लावण्याची पद्धती प्रचलित आहे. काही लोक तर ते कानावर खोचतात तर काही टोपीवर लावतात. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवीन वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी या दिवशी होते. आता पाहूया पौराणिक संबंध काय आहे. श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशी ही आख्यायिका आढळून येते. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते. यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारिक आहेत. रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेला. भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने वापस करण्याचे आव्हान केले, परंतु रावणाने सीतेला परत पाठवण्यास नकार दिला आणि शेवटी युद्ध सुरू झाले. रावणाला ब्रह्मदेवाकडून एक अमरत्वाचे वरदान मिळाले असते, परंतु शेवटी विभीषणाच्या सल्ल्यानुसार राम रावणाचा वध करतो. या दिवसाची आठवण म्हणून सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो. आश्विन शुद्ध दशमीचे दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निष्पात केला होता. या दशसंख्येला धरूनच राम आणि रावणाचा उल्लेख आहे. असा दशरथी राम तर दशमुखी रावण. राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्माराम आणि तो दशरथी. महाराष्ट्रातील विजयी दशमीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच शमी वृक्षाची पूजा. पौराणिक कथेनुसार महाभारतातील पांडवांनी आपली शस्त्रे वनवासादरम्यान शमीच्या झाडाखाली लपवून ठेवली होती आणि विजयादशमीच्या दिवशी ती शस्त्रे त्यांनी पुन्हा परत मिळवली होती आणि तोच दिवस म्हणजे दुष्ट शक्तीचा नायनाट करून पराक्रमाचा विजय म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी त्यांची शस्त्रे परत मिळवून त्यांच्या वनवासाचा अंत झाला आणि हाच दिवस त्यांच्या विजयाचा दिवस म्हणून सुरू झाला. आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून समजले जाते. या विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रातील लोक मोठ्या भावनेने आपट्याची पानांची देवाणघेवाण करतात. या दिवशी समृद्धी, सद्भावना आणि आशीर्वाद म्हणून आपट्याच्या पानांची देवाणघेवाण महाराष्ट्रीयन लोक करतात. म्हणून या दिवशी सर्वांना आपट्याची पानं देऊन एकता, शांतता आणि आनंद यांना बळकटी देणारा हा विधी महाराष्ट्रात सर्व घरोघरी विजयादशमीच्या दिवशी पाळला जातो. उत्तर भारतात वाईटाच्या पराभवाचे प्रतीक म्हणून असणारे मेघनाथ, रावण आणि कुंभकर्ण यांचे पुतळे जाळले जातात आणि ठिकठिकाणी रामलीला सादर केली जाते. मोठ्या आनंदोत्सवात हा सण साजरा केला जातो.
विजयादशमीला दुर्गादेवीच्या मूर्ती जलाशयात विसर्जित करून दुर्गादेवीच्या पूजेला समारोप दिला जातो. दक्षिण भारतात आयुष्यातील यश आणि संरक्षण यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून वाहने, साधने यांची पूजा केली जाते. विजयादशमी साजरी करताना धैर्य, धार्मिकता आणि वाईटावर चांगल्याचा विजय ह्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले जाते आणि त्यातूनच आपट्याची पानांची देवाणघेवाण असो वा शमीच्या झाडाची पूजा असो, यामुळे लोक एकत्र येतात. एकच काही तर लोक एकत्र येऊन धार्मिक आणि वाईटावर चांगल्याचा अंतिम विजय या निमित्ताने लोक एकत्रित येऊन एकता आणि प्रतिबिंबाच्या भावनेने एकत्रित आणणारा हा विजयादशमी सण अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणतात की विजयादशमीला केलेली शस्त्रपूजा ही वर्चस्व गाजवण्यासाठी नव्हे तर रक्षणासाठी केलेली आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी केली जाते. मित्रांनो, विजयादशमीबद्दल सांगितलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशीच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.